हे बघा, हे मी येते काल बाजारातनं बोंबील आणले, ते साफ केले आणि साफ करून मग हे असे ठेवलेले आहेत. आता हे आपण भाजून स्टोअर करायचे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचे भाजून. आणि ज्या वेळेला आपण करतो ना तेव्हा हे 2 माणसासाठी हे एवढे बास. 2 कांदे, 1 टमॅटो आणि हे भाजलेले असल्या कारणाने ते आपण कांदा फोडणीला टाकला का लगेच हे पाण्यात ठेवायचे. पाण्यात टाकले का मग कांदा जरा लालसर झाला का मग हे टाकायचे त्याच्यात धुवून. आणि चिंच किंवा ह्याचं कोकमाचं आगळ ते पण टाकायचं. एवढं की आपल्याला मच्छीची उणीव भासत नाही. पावसाळी काय मच्छी जास्त भेटत पण नाही ना आपल्याला, त्यामुळे ह्याच्यावरती आपलं भागतं. आणि हे पौष्टिक पण आहेत, पत्त्यासाठी पण चांगले आहेत बोंबिले, चवीला पण छान लागतात. आता हे सुके बोंबिल आहेत ना, मी भाजायला घेते. हे आता हे बघा, हे असे आता खरपूस भाजायचे. खरपूस भाजून पण नंतर काढायचे आणि पावसाळ्यासाठी भरून ठेवायचे बरणीमध्ये. भाजायला जरा वेळ लागतो कारण ते कसे कडक आहेत ना. हे भांडं तापायला वेळ लागतो, तापल्यानंतर मग नाही वेळ लागत भाजायला. मी अर्धा किलो आहेत ना, तर एक थोडे थोडे करून भाजते. एकदम भाजता नाही येत, एकदम भरपूर थोडे थोडे भाजायला लागतात. ते एक बॅच व्हायला किती वेळ लागतात? 15 मिनटं लागतात एक बॅच व्हायला. आणि किती वर्ष टिकतात ते? 6 महिने? हां, वर्षभर टिकतात. फ्रीजमध्ये ठेवले तर वर्षभर टिकतात अगदी. हवा बंद ठेवायची का? हां, फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात, काही होत नाही त्यांना. ह्याचा एपिसोड मध्ये मी काना केलं आहे ऑलरेडी. हां, केलेलं आहे, ह्याचा एपिसोड केलेला आहे. म्हणजे कालवण कसं करायचं का? हां, कालवण नाही करायचं ह्याचं. हे काय चटणी लावून करायची असते. म्हणजे 2 कांदे घ्यायचे, एक मूठभर असतील तर 2 कांदे आणि 1 टॅमॅटो घ्यायचं आणि लसूण घ्यायची ठेचून आणि ती फोडणीला टाकायची. आणि मग ते लालसर मऊसर झालं ना कांदा का मग हे धुवून मग टाकायचे. केलं आपण चॅनलवरती आपल्या? हो, केलंय, चॅनलला आपल्या केलेला आहे हा एपिसोड. लिंक मध्ये घ्यायची. लिंक आहे, लिंक. ठीक आहे. आम्ही बघू ना. ओके, बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की नक्की. चांगलं आहे. म्हणजे किती झाले आता? 125 किती झाले तुमचे एपिसोड? हो, 125 झालेत. तुम्ही काय काय करता? भटकंती पण करता याच्यामध्ये? भटकंती करतो, अजून रेसिपी खूप सारे आहेत. माझं चॅनलला तुम्ही बघा आणि फॉलो करा. हे आता झालेले आहेत भाजून. वास चांगला आला. काढायचे का? 15 मिनिट नाही, 5 मिनिटं झाले. भांडं तापलं म्हणजे. बरं ठेवणार काय नंतर? हां, बरणीत भरून ठेवायचे. बोंबील भाजून तयार आहेत. पण हे आपण जेव्हा करतो की नाही तेव्हा कांदा आणि टमॅटो आपण तेलामध्ये टाकतो. ते मऊ झाल्यानंतर मग तिखट आणि हळद, मीठ सगळं टाकायचं आणि हे धुवून त्याच्यात टाकायचे. धुवून टाकल्यानंतर ते परतायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. त्यामुळे काय होतं, ते जरा नरम पडतात, नाही तर ते कडकडीच लागतात. मग नरम पडले ना मग छान लागतात ते. आणि भाजलेले असल्या कारणाने त्याला काही अपायकारक नाही आहेत आणि वर्षभर टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर. बाहेर पण राहतात पण फ्रीजमध्ये जरा व्यवस्थित राहतात.
हे असे आपले भाजलेले बोंबील.